हनुमान हे हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात आदरणीय आणि प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहेत. हनुमान हे प्रभू रामावरील त्यांच्या अतूट भक्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे असणारं सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि निष्ठा हे गुण बरेच वाखाणले जातात. भारतीय पुरुष हनुमानाकडून अनेक गोष्टी नक्की शिकू शकतात. या गोष्टी त्यांना चांगली व्यक्ती होण्यास मदत करू शकतात. यापैकी काही गुण आज आपण पाहणार आहोत. पहिला गुण आहे एकनिष्ठा. हनुमान हे एकनिष्ठेचे प्रतीक आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भगवान रामाच्या सेवेसाठी समर्पित केले होते आणि त्यांच्यासाठी ते काहीही करण्यास तयार होते. त्यांची भक्ती बिनशर्त होती आणि त्या बदल्यात त्यांनी कधीही कसलीही अपेक्षा केली नाही. भारतीय पुरुष हनुमानाकडून हाच गुण शिकू शकतात. ते त्यांचं कुटुंब, मित्र आणि परिवारासाठी अधिक समर्पित कसं राहता येईल हे हनुमानाकडून शिकू शकतात. दुसरा गुण आहे धैर्य. हनुमान त्यांच्या असामान्य अशा धैर्यासाठी ओळखले जातात. त्यांनी निर्भयपणे शक्तिशाली शत्रूंचा सामना केला, कठीणातल्या कठीण अशा आव्हानांवर मात केली आणि अशक्य वाटणारी कामे देखील पूर्ण केलेली दिसतात. भारतीय पुरुष हनुमानाकडून धाडसी राहणं आणि आतल्या भीतीची आत्मविश्वासाने सामना करणं नक्की शिकू शकतात. तिसरा गुण आहे सामर्थ्य. हनुमानाकडे प्रचंड सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग हनुमान भगवान रामाचे रक्षण आणि सेवा करण्यासाठी करत असे. त्याची ताकद केवळ शारीरिकच नव्हती तर मानसिक आणि भावनिकही होती. भारतीय लोक त्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक शक्ती विकसित करण्यासाठी हनुमानाकडून नक्की शिकू शकतात. चौथा गुण आहे बुद्धिमत्ता. हनुमान फक्त एक बलवान आणि धैर्यवान योद्धे नव्हते, तर ते एक ज्ञानी आणि बुद्धिमान देखील होते. त्यांना आयुष्याचं सखोल ज्ञान होतं. समस्या सोडवण्याचं त्यांच्याकडे उत्कृष्ट कौशल्य होतं आणि ते एक कुशल मुत्सद्दी होते. भारतीय लोक आपली बुद्धिमत्ता आणि शहाणपण विकसित करण्यासाठी हनुमानाकडून शिकू शकतात. पाचवा गुण आहे विनम्रता. प्रचंड सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता असूनही हनुमान अतिशय नम्र होते. त्यांनी कधीही आपल्या क्षमतेबद्दल बडाई मारली नाही. त्यांनी नेहमी आपल्या यशाचे श्रेय भगवान रामाला दिले. भारतीय लोक हनुमानाकडून अधिक विनम्र आणि लागवी राहण्यास शिकू शकतात. सहावा गुण आहे निस्वार्थीपणा. हनुमान भगवान रामाच्या सेवेबाबत पूर्णपणे निस्वार्थी होते. त्यांनी कधीही स्वतःसाठी वैयक्तिक वैभव किंवा प्रसिद्धी मागितली नाही. ते प्रभू रामाच्या कारणासाठी ते नेहमीच बलिदान देण्यास तयार होते. भारतीय लोक हनुमानाकडून इतरांच्या सेवेत अधिक निस्वार्थपणे कसं राहायचं हे शिकू शकतात. सातवा गुण आहे चिकाटी. हनुमान एक दृढ निश्चयी आणि चिकाटी असलेले योद्धे. त्यांनी अजिंक्य अशा आव्हानांना तोंड देत असतानाही कधी हार मानली नाही. भारतीय लोक हनुमानाकडून शिकू शकतात की ते त्यांच्या आयुष्यातील प्रयत्नांमध्ये अधिक चिकाटी आणि दृढ निश्चय आणू शकतात. आठवा गुण आहे निष्कर्ष. हनुमान हे भारतीय पुरुषांसाठी एक आदर्श आहेत आणि ते त्यांच्याकडून अनेक गुण शिकू शकतात, जसे की भक्ती, धैर्य, सामर्थ्य, बुद्धिमत्ता, निष्ठा, नम्रता आणि निस्वार्थता आणि चिकाटी हे गुण जे हनुमानाकडे आहेत. या गुणांचे अनुकरण करून भारतीय पुरुष चांगले व्यक्ती बनू शकतात. या गुणांसहच ते त्यांच्या कुटुंबासाठी, मित्रासाठी आणि जवळच्या व्यक्तीसाठी आयुष्य जगू शकतात. मंडळी, अंजनीपुत्र हनुमान हे कार्यक्षम व्यवस्थापक होते. मन, कृती आणि वाणी यांचा समतोल हनुमानाकडून शिकण्यासारखा आहे. ज्ञान, बुद्धी, विद्या आणि सामर्थ्यासोबतच त्यांच्यात नम्रताही अफाट होती. योग्य वेळी योग्य ते काम करून घेण्याचा चमत्कारिक गुण त्यांच्यात होता. आजच्या व्यवस्थापकांनी आणि कष्टाळू लोकांनी हे 5 व्यवस्थापन कौशल्य त्यांच्याकडून शिकायला हवे. हनुमानजींना शिकण्याची आवड होती. हनुमान लहानपणापासूनच प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याची आवड होती. आई अंजनी आणि वडील केसरी तसेच धर्मपिता पवनपुत्र यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. ते शबरीचे गुरु ऋषी मातंग यांच्याकडूनही शिकले होते आणि त्यांना भगवान सूर्याकडून सर्व प्रकारचे ज्ञान मिळाले होते. हनुमानाची काम करण्याची शैली अद्वितीय होती आणि ते कामात कुशलतेने करायचे. सुग्रीवाच्या मदतीसाठी त्यांनी त्याची श्रीरामाशी ओळख करून दिली आणि रामाला मदत करण्यासाठी त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्याने सर्व काही केले जे भगवान श्रीरामाने सांगितले. बजरंगबली एक कार्यक्षम व्यवस्थापक आहे. हनुमानजींनी सैन्यापासून समुद्र पार करण्यापर्यंतचे जे काम कौशल्याने आणि बुद्धिमत्तेने केले त्यातून त्यांचे विशेष व्यवस्थापन दिसून येते. त्यांचं योग्य नियोजन देखील असायचं. हनुमानजींना नेमून दिलेले काम ते आधी नियोजित करायचे आणि नंतर ते अंमलात आणायचे.
जसे श्रीरामाने हनुमानजींना लंकेत पाठवताना सांगितले होते की ही अंगठी सीतेला दाखवून सांगा की ते लवकरच तिथे येतील, पण हनुमानजींना माहीत होते की समुद्र ओलांडताना अडथळे येणार आहेत आणि लंकेत प्रवेश करतानाही ते घडण्याची शक्यता आहे. रावणाला रामाचा संदेशही त्यांनी कठोर स्वरूपात दिला. बिभीषणाला रामाकडे खेचले, अक्षय कुमाराचा वध केला आणि माता सीतेला अंगठी देऊन लंका जाळली आणि तेही सुखरूप परतले. हा सर्व त्याच्या कृती योजनेचा भाग होता. त्याच्याकडे बुद्धिमत्तेने योग्य नियोजन करण्याची अद्भुत क्षमता होती. ही हनुमानजींची दूरदृष्टी होती की त्यांचा सहज आणि साध्या संभाषणाच्या गुणवत्तेने त्यांनी कपिराज सुग्रीव यांना श्रीरामांचे मित्र बनवले आणि नंतर त्याने विभीषण आणि श्रीरामांची मैत्री केली. सुग्रीवाने श्रीरामाच्या मदतीने वालीचा वध केला, तेव्हा श्रीरामाने बिभीषणाच्या मदतीने रावणाचा वध केला. हनुमानजींच्या कौशल्य आणि हुशारीमुळेच हे शक्य झाले होते. आणि 5वा गुण आहे धोरणात निपुण. खजिना आणि अनोळखी पत्नी मिळाल्यानंतर सुग्रीवाने श्रीरामाला सोडले होते, परंतु हनुमानाने साम दाम दंड भेद नीती या 4ही पद्धती वापरून श्रीरामाच्या कृतीबद्दलची जबाबदारी आणि मैत्रीची आठवण करून दिली. याशिवाय असे अनेक प्रसंग आले की जेव्हा हनुमानजींना हे धोरण वापरावे लागले. हनुमानजी या व्यवस्थापनाचा धडा शिकवतात की जर ध्येय महान असेल आणि ते साध्य करणे सर्वांचे हित असेल तर कोणत्याही प्रकारचे धोरण स्वीकारता येते.